लहान पोरग तरी जरा मोठ्यांदा मुततंय, पण हे पण नळाचं पाणी इतकं बारीक येतंय. काय त्याचा उपयोग आहे? नळाला पाणी आहे म्हणून नुसतं म्हणायला आहे, दाखवता येतो. सकाळचं तर 5 मिनिटं पाणी येतं. नमस्कार, मी राज गोविंद जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कोथरूड विधानसभा अध्यक्ष. आज जर आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेने 15 जून पासून पुणे शहरामध्ये पाणी कपात केलेली आहे. पण आपण कोथरूडच्या या भागामध्ये आज आहोत, तर तिथे गेल्या 5 वर्षापासून पाणी कपाताला हे नागरिक सामोरं जात आहेत. कमीत कमी अर्धा तास ते जास्तीत जास्त 1 तासासाठी पाणी येतंय, किंवा तेवढं पण नाही. सकाळी 9ला येणारं पाणी कधी कधी रात्री 9 वाजता येतं. इतकी गंभीर परिस्थिती आज कोथरूड सारख्या ठिकाणी या ठिकाणी आहे. आज नागरिकांनी पुणे महानगरपालिकेला वारंवार सांगून देखील हा पाणीचा प्रश्न सॉल्व्ह झालेला नाहीये. आज 5 वर्ष झाले या नागरिकांना पाणीचं समस्येला सामोरं जावं लागतंय. पुणे महानगरपालिकेचा प्रचंड भोंगळ कारभार, आणि हा जो कारभारी जो आहे पुणे मनपामध्ये आयुक्त आहेत किंवा जे काही प्रशासक आहेत, ते खऱ्या अर्थाने उंटावरनं शेळ्या हाकण्याचं काम करत आहेत. इतक्या वर्षापूर्वी जे ड्रेनेजचे लाईन असतील, पाण्याच्या लाईन असतील, ते बसवलेले आता खराब झालेले आहेत, तरी ते न बदलण्याचं काम हे का करते ते माहित नाही. आपण कॉलनी जवळजवळ 350 पावणे 400 घरांची आहे. आम्ही वारंवार म्हणतोय की मुट्रेश्वर कॉलनीसाठी तुम्ही एक स्वतंत्र स्टॉप वॉक द्या, वेगळं कनेक्शन द्या आम्हाला. तुम्ही त्यालाच जोडून दिल्यामुळं सदरचं पाणी हे खाली पार सागर कॉलनी पर्यंत खाली जातं. त्यामुळे आम्हाला पाणी मिळतच नाही. पाणी जर वर चढून जर येत असेल पाईप मध्ये तर ते चुकीचं आहे. त्यांचं म्हणणं यायला पाहिजे, पण येतच नाही ना. सगळ्यांचे पाईप वर येण्याचं कनेक्शन खाली आहे, त्यामुळे सदर पाणी हे सगळं खाली जातं. आणि शेजारच्या कॉलनीनं भरपूर पाणी असतं, परंतु आमच्या कॉलनीमध्ये दरवेळेस रोजची ओरड आहे. 1 तास जर नियमित पाणी दिलं तर लोकांना पुरतं. ते अनियमित सगळा चालूपणा झालेला आहे. 15 तारखेपासून जर तुम्ही पाहिलं तर सम विषम तारीख ठरवून दिलेली आहे. महापौर साहेब असतील किंवा आपले आयुक्त साहेब असतील त्यांनी, पण इथे गेल्या 5 दिवसापासून सम तारखेला पण आलं नाही, विषम तारखेला पण आलेलं नाही. आज 19 तारीख आहे. फक्त 15 ते 20 मिनिटासाठी पाणी येते, ते पण एकदम थोड्या प्रेशरनी. कसं काय इतके कुटुंब त्याच्यावर जगणार? पाणीच जर तुम्ही देत नसाल नागरिकांना, ते पण कोथरूड सारख्या ठिकाणी, तर हे सगळ्यात मोठं फेल पुणे मनपाचं मॅनेजमेंट आहे, आणि या पुणे मनपाचा मी धिक्कार करतो. धन्यवाद.